नवी मुंबई. तुर्भे स्टोअर विभागात महापालिकेकडून सुमारे 7 ते 8 कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ते करण्याचे काम सुरू असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे तुर्भे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुरकर यांनी नागरिकांच्या वतीनं ठाम भूमिका घेत सिमेंट रस्त्यांना विरोध दर्शवला आहे. चंद्रकांत मंजुरकर यांनी सांगितले की तुर्भे स्टोअर परिसरात पाणी पुरवठा, ड्रेनेज व इतर नागरी सुविधांच्या कामांसाठी वारंवार रस्ते खोदले जातात. अशा परिस्थितीत सिमेंट रस्ते केल्यास काही महिन्यातच ते तोडावे लागतील, ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच सिमेंट रस्त्यांचा खर्च जास्त असून देखभाल व दुरुस्ती करणेही अवघड ठरते. या उलट डांबरी रस्ते कमी खर्चात, जलद गतीनं आणि आवश्यकतेनुसार पुन्हा दुरुस्त करता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील 10 ते 15 वर्षात तुर्भे स्टोअर परिसराचा पुनर्विकास होण्याची शक्यता लक्षात घेता सिमेंट रस्त्यांवर मोठा निधी खर्च करणं हे योग्य नाही, असेही चंद्रकांत मंजुळकर यांनी नमूद केले. याशिवाय त्यांनी ठाणे बेलापूर रोडवरील वाढते अपघात लक्षात घेऊन तातडीनं किमान 2 पादचारी पूल उभारण्याची मागणी केली. रस्ता ओलांडताना अनेक नागरिकांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर जखमी व्हावे लागते. त्यामुळे पादचारी पुलांची उभारणी ही अत्यंत गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान सिमेंट रस्त्यांचा प्रस्ताव तात्काळ थांबवून नागरिकांच्या हिताचा विचार करून डांबरी रस्त्यांचा पर्याय स्वीकारावा, अन्यथा मनसेकडून आंदोलनाचा इशाराही चंद्रकांत मंजुळकर यांनी दिलाय. तुम्ही बघता, महानगरपालिका एका बाजूने बोलतात पुनर्विकास करायचा, स्थानिक लोक बोलतात नगरसेवक लोकांना बिल्डिंग देणार. ते न होता कामांना जे काम नाही करायला पाहिजे ते कामं करतात. आता तुम्ही बघितलं रस्ता किती चांगला आहे, डांबर रोड. हा ठिकाणी सिमेंट कॉन्ट्रॅक्टर रोड करायचा विचार करतात स्थानिक. कोणी तर प्रस्ताव दिला काय म्हणते मला माहीत नाही आहे, पण आधी काय कोणाचं डोकं देतो बाबा हा काम करायचं, करोडो रुपये काम काढायचं. पण चुकीच्या ठिकाणी पैसे महानगरपालिकेचा वाया जातात असं मला कळतं. सिमेंट कॉन्ट्रॅक्ट केल्यावर पैशाच्या त्या ठिकाणी डांबर रस्ता करून द्यावं. एका बाजूला फक्त आपण पाणीचे पाईपलाईन दोन्ही साईडला टाकलेलं आहे, तर कोणाचं कनेक्शन दिलंच नाही आतापर्यंत. पण उद्या तुम्ही रोड झाल्यानंतर ते कनेक्शन तुम्ही देणार. पण म्हणजे चांगले काम झाल्यानंतर तरी आपण खोदून ते रस्ता खराब करणार, पण खर्च वाया खर्च होईल असं वाटतं. 100% तेच आमचं म्हणणं आहे. तेच माझं सिमेंट कॉन्ट्रॅक्ट करण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी डांबरीकरण करून द्यावा. मला वाटतं सिमेंट रोड हा कमी 25 ते 30 वर्ष टिकायचा क्वालिटी असतो. मला वाटतं पुनर्विकास तुम्ही एका बाजू महानगरपालिका पुनर्विकास करायचा म्हणजे हा वायपक खर्च होईल. आमचं म्हणणं तेच आहे, सिमेंट रस्ता करण्यापेक्षा तुम्ही डांबरी करून देण्याबाबत या आयुक्त साहेबांना आम्ही ह्या व्हिडिओमाबाबत तुम्ही विनंती करतो, साहेब हा काम थांबत यावं. डांबर रस्ता करून आम्हाला तुर्भे स्टोअर डांबरी करून देण्याबाबत आम्ही तसं तर आम्ही पत्र दिलेलंच आहे. इथे काय बॅनर वगैरे लावले नाही आहेत की कसं काम होतं काय? आता तुम्ही बघितलं कॉन्ट्रॅक्ट कुठलाही नियम लावलेला नाही आहे ना. कार्पेट लावलं असेल, कार्पेट नाही आहे. कामाचं बोर्ड बाबा अमुक या अमाऊंट आहे, या ठिकाणी काय काम चालू आहे असं बोर्ड कुठं फलक लावलंच नाही आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणून म्हणजे मला वाटतं कोणाचा अधिकार कोणता सपोर्ट असेल, अधिकार दबाव म्हणजे अधिकार बिंदास त्या पद्धतीचा कारभार चालू आहे कॉन्ट्रॅक्टरचा. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते मला आपल्याला कल्पना नाही. म्हणजे चुकीच्या पद्धती काम होत असं मला अंदाज आहे. असं महानगरपालिका अधिकाऱ्यांना सर्वांना भेटून मी पत्र दिलेलं आहे. आदरवर सरांना, आयुक्त साहेबांना, उपअभियंता साहेबांना, प्रत्येक ठिकाणी मी पत्र ज्या अधिकार दिला पाहिजे त्या अधिकाऱ्याला मी पत्र दिलेलं आहे. मला हे कळत नाही आहे आधी यांच्या कुठलं प्लॅनिंग नाही आहे. जसं आपण पाईपलाईन बघता, पाणीचं पाईपलाईन दोन्ही बाजू साईडला पाणीचं पाईपलाईन आहे, पण एकही या कनेक्शन म्हणजे पाणीचं उद्या समजा ते रोड कॉन्ट्रॅक्ट सिमेंट कॉन्ट्रॅक्शन रोड झाला, पण तुम्ही रोड खोदणार नाही का एका कुणा कनेक्शन देण्यासाठी? म्हणजे यांचं कनेक्शन दिलंच नाही आहे, काहीच नाही दिलं. आता सिमेंट रोड करतात. म्हणजे महानगरपालिकेचा वायपर खर्च, करोडो रुपयाचा खर्च, काय गरजच नाही आहे. आम्ही विकासाला विरोध करत नाही आहे, विकास व्हायलाच पाहिजे, पण या ठिकाणी सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रोड करतापेक्षा डांबरीकरण देण्याबाबत, व्यवस्थित डांबर रस्ता करून देण्याबाबत ही आमची मागणी आहे. जोपर्यंत आमची या गोष्टी मागण्या होत नाही आहे तोपर्यंत आम्ही
आंदोलन आज चालू ठेवणं मी त्या पद्धतीने पत्र दिलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मी पत्र दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही कुठलं हे करत नसेल तर मग आम्ही वायपर खर्च करू देणार नाही आहे. आज पैसे या कुठला नगरसेवक त्यांच्या खिशातले पैसे ना हा पैसे जनतेचे पैसे आहेत, योग्य ठिकाणी वापरावं. 25 वर्षापासून तुम्ही ब्रिज बांधत नाही आहे, तुम्ही ते देतात आता लोकांना स्कायवॉक देत नाही आहे. लोकांना विचारायला पाहिजे कोण काय काम पाहिजे काय होत नाही आहे. तुमच्या मनास विचार होतो बाबा करोडोपतीचं काम काढायचं. आता इलेक्शन झालेलं आहे, वायपर ते पैसे कवर करण्यासाठी दुसरं कामं चुकीचं कामं काढतात, करोडोपतीचं कामं या कुठं थांबत द्यावं. नक्कीच कॉन्ट्रॅक्ट रोडची गरजच नाही आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रोड कसं समजा 7 ते 8 करोड रुपये खर्च करावा लागलो. 8 करोड रुपये खर्च करून समजा उद्याचं पाईपलाईन समजा खोदणारच नाही लोक परत. म्हणजे पैसे वायपर पैसे खर्च करतात, त्यापेक्षा तुम्ही डांबरीकरण करून द्यायला पाहिजे ना. 71 रुपये स्टोर म्हणजे आपण निम्मा बजेट तर पैसे लोकांचे पैसे वाचेल, पण त्या पैशाने दुसरं कुठलं काम आपण सुविधा करू शकतो लोकांसाठी.